चपाती करते आली ना बघा. चिमण्या इथं दररोज येतात त्यांना भेटायला. ह्या दोन्ही पण चिमण्या आहेत आणि ह्या चिमण्यांना त्या चिमण्या भेटायला येतात. आणि बघा तेजसची आजी पण उठले. तेजस सुटलाय ना अजून. हा चला नक्की आपण तेजस आतमध्ये घरी काय करते बघूया. बघा सकाळ सकाळ आता सूर्याची किरण आले आणि आता थोडी आहे ना थंडी कमी झाली. आणि आता गावातील गुरं बघा अशी आता सगळ्यांचं वय. बाबा तुमचं वय किती असेल? वय किती आहे तुमचं? 77. बघा बाबांचं वय 77 आहे. आणि या 77 वयामध्ये पण बाबा एवढे स्ट्रॉंग आहेत की बाबा आता घेऊन गुरं चरायला चाललेत रानामध्ये. अंगण बिग्न सारवायचं असेल. हा शान नेते बघा. अंगणी सारवायला आमच्याकडे अजून शेणाला सारवतात. त्याला शेतात घेऊन चाललेस बघा. काय घेतलंय सगळं? काय नाही, पाणी तेवढंच घेतलंय. पाणी वेला भाकरी विक्री घेतली असेल. नाही भाकरी झाले. अनु कुठे चालले? शाळेत चाललेस? मग डॉक्टर का चाललेस? हा हाताला लागलंय ना अनुच्या, म्हणून अनु चालले डॉक्टर कडे. आणि रोहन आणि आरू चालले शाळेत. आणि इथं बघा ही मनीमाऊ कशी बसले. प्रणित आहे ना आज एक मॅजिक दाखवते आपल्याला. मॅजिक असं काय आहे दाखव. काय दाखवणार आहे? वांदरांची बंदूक. हा ते वांदर येतात. वांदर ना. नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनल आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मंडळी सकाळचे बरोबर 8 वाजलेत आणि गावाला आहे ना थंडी आहे. थोडी थंडी आहे. कधी थंडी कमी असते कधी जास्त असते. आज थोडी थंडी जास्तच आहे. आणि गावाला सकाळचं वातावरण आहे ना एकदम शांत आहे. सगळे पक्ष्यांचा आवाज येतोय. आणि अजून थंडी त्याच्यामुळे कशी माणसं पण अजून कोण कामासाठी बाहेर नाही पडलेत. थोड्या टायमात आहे ना सूर्य उगवलाय आणि सूर्याची किरणं वगैरे बाहेर आली पडायला लागली सूर्याची किरणं की सगळेजण कोकणातील आपल्या सर्व शेतकरी आपापल्या कामासाठी निघतात. आणि गुरं चरायला वगैरे रानामध्ये घेऊन जातात. आणि लहान लहान मुलं आपल्या शाळेत जातात. तर नक्की ह्या व्हिडिओतून आपण आहे ना कोकणातील सकाळ कशी आहे आजची ती आपण बघणार आहोत. तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा इकडे कोंबडी बिंबडी बाहेर सोडले जातात. सकाळ झाली की कोंबडी घरातून बाहेर उघडून बाहेर लावतात. आणि आता आहे ना जास्त गावामध्ये कोंबडी पण नाही राहिले. गावठी कोंबडी मागच्या टाइमला ना रोग आलेला तर सगळ्यांची कोंबडी एकदम सगळ्यांनी घेऊन गेलाय. आणि आता कोणाकडे आहेत ती थोडीच आहेत. बाकी काय पहिल्यासारखी आता तर गावामध्ये कोणाकडे कोंबडी पण नाहीत गावठी. बघा सकाळ सकाळच आहे ना गावाला अशा आपल्याकडे दररोज पूजा केली जाते भगवंताची. बघा इकडे आहे ना आमचे गजाप्पा ज्यांना गावामध्ये माऊली या नावाने प्रसिद्ध आहे. सगळेजण माऊली बोलतात. बघा पूजा करतायत. प्रत्येक दिवशी आपल्या कोकणामध्ये आपल्या घरातील देवाची पूजा केली जाते. बघा तेजसची आजी पण उठले. तेजस सुटलाय ना अजून. हा चला नक्की आपण तेजस आतमध्ये घरी काय करते बघूया. बघा इकडचं वातावरण मस्त थंडी आहे. आणि हे आहे ना तेजसचं घर आहे. तर चला बघूया तेजस आता नक्की काय करतोय. गपचूप जाऊया. आणि हा बघा तेजस बघा सकाळ सकाळ आहे ना तेजस आंघोळ केलीच काय? हा बघा हा मस्तपैकी थंडी लागते त्याच्यामुळं चुलीजवळ बसलाय भाकरी खाते. काय काय रे सकाळी नाश्त्याला काय आहे? नाश्त्याला काय आहे? चण्याची भाजी आहे स्पेशल अशी आणि भाकरी. आणि मस्तपैकी चुलीजवळ बसून खातोय. आणि इकडे बघा तेजसचे आजोबा आहेत बघा आता भाकरी खातायत. हो ना गुरं सोडायची असतील ना. किती वाजता गुरं सोडतो? आता बाबांचा पण गुरं सोडायचा टाइम झालाय. आणि आता थोड्या टायमात बाबा गुरं घेऊन सड्यावर जाणार आहेत. हे बघा आणि आपल्याकडे कसं सकाळ सकाळच मस्त अशी
भाकरी आणि भाजीचा नाश्ता केल्याशिवाय आपल्याकडची जुनी माणसं कशी बाहेर पडत नाहीत. सकाळ सकाळ असा पोटभर नाश्ता करतात आणि त्याच्यानंतर दुपारी जेवण. हे बघा, चला हे बघा इकडे पूजा चालली आप्पांची. हे बघा आणि इकडे आहे ना आरू आणि अनु सकाळ सकाळ उठले आहेत बघा, पळतात. अनु हे बघा आमच्या अनु आहे ना. हे अनु काय आलं, उठलीस लवकर उठलीस आज? हा लवकर उठलीस? दाखव बोटाला काय झालंय, दाखव. हे बघा आमची अनु आहे ना, काल शाळेत गेलेली, तर शाळेत घेताना शाळेचा गेट उघडला ना, त्याच्यामुळे तिचं बोट आहे ना त्या गेट मध्ये आहे ना. हे बघा दाखव काय ना करत. हे बघा त्या गेट मध्ये ना चिरडलंय, रक्त आलं. काल रडत होती अनु, हो ना अनु? दुखलं बघा. आणि ही आमची आरू. हे बघा आरू घेऊन आलेली बहिणीला शाळेतून, आणि आरू पण रडायला लागलेली, कारण का बहिणीला लागलं की बहिणीला थोडं रडायला येतच. हे बघा सकाळ उठलेत. तर चला पुढे जाऊया. हे बघा इकडे पण आहे ना पक्षी पण घरट्यातून बाहेर निघालेत. आणि आता पूर्वीसारखे असे चिमण्या वगैरे बघायला पण भेटत नाहीत. पहिलं आहे ना आम्ही लहान होतो तेव्हा असा चिमण्यांचा थवा यायचा, तर आता ह्या चिमण्या बघायला पण भेटत नाहीत जास्त. हे बघा पहिल्या पक्ष्यांचा सकाळी किलबिलाट असायचा, आता आपल्याला क्वचितच कुठेतरी असे चिमण्या वगैरे बघायला भेटतात. काल पपई कापला होता ना, तर पपई ठेवलेला जास्त पिकलेला, त्याच्यामुळं ते ठेवले. ते सकाळ बघा चिमण्या येऊन आहे ना पपई खात आहेत. असं आहे ना, आपल्या घराच्या आजूबाजूला काही ना काहीतरी टाकून ठेवलं ना, तर नक्की ह्या पक्ष्यांसाठी पण खाद्य मिळेल. पक्षी वगैरे येऊन खातात. हे बघा इकडे ह्या चिमण्या आहेत ना सकाळ खायला आल्यात. ह्या बघा. आणि हे काय चिमणी? हा घरात पण येतात. हा घर आहे त्यांना, सवय झाली ना आता, सवय झाली ना त्यांना. तू खायला घालतेस ना त्यांना. हा मग तेव्हापासून सवय झाली. त्यांना माहिती आहे ह्या दोघी जणी आमच्या ओळखीचे आहेत, म्हणून ते तुम्हाला भेटायला येतात. कुठं पण गेली? तुमची आईस कुठे आहे? चपाती करते. आली ना बघा. चिमण्या इथं दररोज येतात त्यांना भेटायला. ह्या दोन्ही पण चिमण्या आहेत, आणि ह्या चिमण्यांना त्या चिमण्या भेटायला येतात. हे बघा इकडे आहे ना, आता सध्या गवत काढायचा सीझन आहे आपल्या गुरांसाठी. आणि ते गवताच्या वरंडी बांधण्यासाठी. हा बघा हे असे आहेत ना, जे कोंडा असतं ना, कोंडा त्याच्या हे बिलसे काढल्याने आहेत. हे बघा बिलसे बोलतात आमच्याकडं त्याला, काय काय ठिकाणी बंद पण बोलतात. आणि आता तर ह्या वरडींना साड्यांच्या चिंध्या बांधायची सगळ्यांना सवय लागली. हे असे कोण बंद काढत नाहीत बिलसे. बाबाने आहे ना असे बिलसे काढले नाहीत, जे कोंडा असतो त्या कोंड्याचे. हे बघा. आणि ह्याने आमच्याकडे वरडी बांधतात. हा बघा सकाळ आता सूर्याची किरण आले, आणि आता थोडी आहे ना थंडी कमी झाली. आणि आता गावातील गुरं बघा अशी आता सगळेजण गुरं घेऊन चरायला चाललीत. बघा काका चाललीत गुरं घेऊन. आणि आता गावातील अशी गुरं सगळेजण एक करून चरायला घेऊन जाणार आहेत. चला जाऊ सावकाश. बघा आणि हे बघा गजाप्पा कामाला निघाले. आपण जातो का इकडं उंबरवाडी कामाला. हे बघा आता सगळी आपल्या कोकणातील मंडळी अशी सकाळी मस्तपैकी नाश्ता करून गजाप्पा
पूजा बिजा करून आता कामाला निघालेत. हे बघा डबा बिबा घेतला वाटते. डबा कामदार है ना. हे बघा आणि बघा हे आई पण आले सकाळ सकाळ. काय हे बघा आई सकाळ सकाळ आले आता शेण गोळा करायला वाड्यात. बघा इथं हा गुरांचा वाड आहे. गजाप्पांचा आहे. आता कामाला गेले त्यांचा. आणि आतमध्ये आहे ना हे बघा गुरं आहेत. आणि गुरात आहे ना सकाळ सकाळ शेण न्यायला आले. काय जांगणं विंगणं सारवायचं वाटते. होय गुरुवार आहे ना. हा गुरुवार आहे ना मार्गशीर्ष. त्याच्यामुळं आज शेण घेऊन चालले. बघा अंगण विंगण सारवायचं असेल. हा शान नेते बघा. अंगणी सारवायला आमच्याकडे अजून शेणाला सारवतात. हे बघा चला. हा आणि ह्या बघा सगळ्याजणी आता इकडं गवताला निघालेत. कारण आता गवत काढायचा सीझन आहे. तर गुरांसाठी गवत काढण्यासाठी सगळेजण आता गावातील मंडळी चालले गवत काढायला. आणि आई चालले आता शेण घेऊन अंगण सारवायला. हे बघा आणि ही बघा इकडे पण आता काकीन गुरं सोडला नाहीत. हे बघा बाकी कुठे घेऊन चाललेत गुरं. आली दोन्हीवर. हे बघा गुरं घेऊन चालले आता काकी दोन्हीवर घेऊन चालले. तिकडे खाली रान आहे रानात घेऊन चालले. बघा अजून थोडी थोडी थंडी लागते. आणि आता जे सूर्याची किरणं यायला लागलेत त्याच्यामुळे थोडी थंडी सकाळपेक्षा आहे ना कमी झाले. हे बघा आता आहे ना इकडे शेताच्या बांधावर वगैरे गवत हिरवं हिरवं असतं अजून. त्याच्यामुळं या शेतात आहे ना अशी गुरं लावली. ही गुरं चरत बसतात. काय ना काही टाळापाळा खात असतात. तर मंडळी बघा आता बाबा चाललेत गुरं सोडायला. म्हणून काय काय घेतलं. पाणी आहे. हा पिशवीतून पाण्याची बॉटल घेतला नाही. आणि आता नाश्ता करून चाललेत गुरं सोडायला. बघा बाबांचं वय. बाबा तुमचं वय किती असेल. वय किती आहे तुमचं. 77. बघा बाबांचं वय 77 आहे. आणि या 77 वयामध्ये पण बाबा एवढे स्ट्रॉंग आहेत की बाबा आता घेऊन गुरं चरायला चाललेत रानामध्ये. कारण ही आपली जी जुनी माणसं असतात ना कारण त्यावेळी त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. आणि त्यांचं त्यावेळचं खाणं पण तसं होतं. नाचणीची भाकरी परत कुंड्याच्या भाकऱ्या पण असायच्या. वरीचा भात असं त्यावेळेचं खाणं. त्यामुळं अजून पण ही आपली जुनी माणसं आहेत ना एवढी फिट आहेत की आताच्या माणसांपेक्षा त्यांची एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे. तर बघा आता जे आपल्याला खायला भेटते सगळं केमिकलचंच असतं. पण ह्या पूर्वीच्या माणसांनी खूप मेहनत केली आणि त्याच्यावर त्यांचं खाणं हे अजून पण मजबूत असतं. त्याच्यामुळं बघा 77 वयामध्ये पण बाबा आता इथून गुरं घेऊन जातात जंगलात चरवायला. आणि हे बघा आता इकडं हा तेजाचा वाडा आहे. आणि वाड्यामध्ये आहेत ना गुरं आहेत. आणि बाबाने आता आकडी बांधला नाही आहे. बघा हे बघा आकडीला घुंगरू पण आहेत. आणि कोयती लावला नाहीत. आता इथून गुरं सोडतायत आणि गुरं घेऊन सड्यावर चाललेत. बघा खूप दिवसांनी पण आता बैलांना बघायला आलोय. हा बघा हा आमचा तो तिकडे आहे ना तो मोरे आहे. आणि बाबांना हा कोण आहे. हा राजू. आणि हा बारका आहे ना मंगले. आता 3 बैल आहेत. हा बघा बघा आता इथून आहे ना बघा चाललाय राजू. हे बघा बैलांना आता चाललेत बैल चरायला. हे बघा बाबाने काठी घेतला नाही आणि शिमटी घेतला नाही आता. आणि ही पिशवी घेऊन बाबा चाललेत आता गुरं चढवायला. आणि गुरं चरून हो ना किती वाजता येतात गुरं घरात. 1-1:30 येतात.
आणि आता गुर अर्ध वाटेपर्यंत सोडायला जाणार आहे त्याची आजी. आणि आजी बरोबर जाणार आहे तिची नात अनु. हे बघा अनु बघा आता बैलांना घाबरते, पुढं पुढं जाते. हे बघा हे अनु, तू नाही जात साड्यावर? तू साड्यावर नाही जात? नाही जात बघा. चला आता एक गुरं घेऊन साड्यावर चाललेत बाबा. तर मंडळी चला आता नाश्ता करते. बघा चुली जाऊन बसलोय आणि धूळ झालाय, थंडी पण लागते थोडी. आणि आता आहे ना गरम गरम मस्तपैकी भाकरी आणि भाजी आहे. त्यामुळे दाखवतो कसली भाजी आहे. नाश्ता करायचा आपल्याला. हे बघा भेंडीची भाजी आहे आणि भाकरी. तर मस्त आता गरम नाश्ता करतो. तर चला नाश्ता करतो मी, तुम्ही पण नाश्ता करायला या. हे बघा मावशी चालले बैल घेऊन चरवायला रानात. बघा घेऊन चाललेस बैलाला? शेतात घेऊन चाललेस? बघा काय घेतलंय सगळं? काय नाही, पाणी तेवढंच घेतलंय. पाणी, विला विला भाकरी विक्री घेतली असेल? नाही, भाकरी आज नाही घेतली. काय मावशी चालले बैलाकडं. बघा तिकडे जाऊन मला वाटतं चार बीर काय गवत बिवत कापायसाठी चालले. बघा बैल एकच आहे आणि बैल घेऊन चालले. तर मंडळी हे बघा आता सगळेजण शाळेत निघालेत. आमचा रोहन आणि आरू शाळेत चाललेत आणि अनु पण आले. हे बघा अनु तयार होऊन झाले. अनु कुठे चालले? शाळेत चाललेस? मग डॉक्टर का चाललेस? हा हाताला लागलंय ना अनुच्या, म्हणून अनु चालले डॉक्टरकडं. आणि रोहन आणि आरू चालले शाळेत. हे बघा ह्याला ओझं भरपूर आहे रे. बॅगेत काय काय आहे? बॅगेत काय काय आहे? पुस्तकं आहेत, पुस्तकं, वया आणि डबा. डबा नाही घेतला? जेवण शाळेत असतं? काय काय असतं जेवण? भाजी केलेली हा आणि डाळ भात. हा दररोज डाळ भात असतो. बघा चालले शाळेत. आणि आरूची बॅग बघा, आरूची जेवढी उंची आहे तेवढी आरूची बॅग आहे बघा. चला आरू चालले शाळेत आणि रोहन पण चालले शाळेत. बघा मग रोहन तुझे मित्र कोण कोण आहे शाळेत? तुझे मित्र कोण कोण आहेत? सार्थक, श्रीराज. बघ सियस, सार्थक, श्रीराज. बघा आणि आरू तुझ्या मैत्रिणी कोण कोण आहेत? प्रांजल, भागू दीदी हा आणि शय्या दीदी. हा बघा चला जा सावकाश शाळेत आणि अभ्यास करा. हा चला. आणि आमची अनु वगैरे, अनु इकडे या, पडशील अनु, धावू नकोस. हे अनु लाजते त्याच्यामुळे अनु काही जास्त बोलत नाही. हे बघा चालले. तर चला तर मंडळी चला जरा वाड्यामध्ये जाऊन बघूया. इथं ना एक छोटस वासरू आहे, ते ओरडते, बघूया केवढंच आहे. बघा वाड्या पुण्यातला पेंडा संपला होता ना त्याच्यामुळं हे ओरडत होतं. बघा छोटस वासरू आहे. हे बघा पेंडा खाते बघा कसं. छोटं आहे त्याच्यामुळे अजून काही बरोबर त्याला बाहेर चरायला घेऊन जात नाहीत. थोडं मोठं झालं की घेऊन जातील. आणि आता कशी थंडी पण आहे त्याच्यामुळे त्याला जास्त बाहेर सोडत नाहीत. आणि इथं बघा ही मनी माऊ कशी बसले. बघा घाबरली चालले. ते बघा कसे बसले. ऊन आलं होतं ना त्या उन्हामध्ये, जरा उन्हामध्ये बसलेली, थंडी लागते त्याच्यामुळं असे प्राणी आहेत ना असे उन्हामध्ये येऊन बसतात. ते बघा आता पुढे गेलो ना तर घाबरणार आहे ते. घाबरले गेली. चला तर मंडळी हा बघा इकडे ना आज प्रणित आलाय, रिक्षा घेऊन आलाय आमच्याकडं.
थोडं काम होतं त्याच्यासाठी आले. आणि प्रणित आहे ना आज एक मॅजिक दाखवते आपल्याला. प्रणित मॅजिक असं काय आहे दाखव, काय दाखवणार आहे? वांद्रांची बंदूक. हम्म. हा ते वांदर येतात, वांदर ना हम्म. आमच्याकडे वांदर बोलतात, काय काय ठिकाणी माकड बोलतात, केलटी वगैरे येतात ना. मग हे नारळीवरचे नारळ वगैरे आहे ना ते काढून घेऊन जातात आणि इकडे घरावरून पण फिरतात. तर त्यांना पळवण्यासाठी आहे ना प्रणित आज हे बघा हे बंदूक घेऊन आले. बघ कुठून आले प्रणित? आले धामणी स्टॉपला आला होता बंदूकवाला. बंदूकवाला आलेला आमच्या धामणी स्टॉपला खाली. तर ती कशी वाजवतात ना आणि काय करतात ते दाखवतात आहे. प्रणित दाखवेल आपल्याला. हे बघा तर प्रणित बघा ही पायपाची बंदूक आहे ना, पायपाची बंदूक. काय काय करायला लागतं रे वाजवायला? काय हा कार्बन डायऑक्साईड आहे. हा कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करायचा ह्याच्यामध्ये टाकायचा. हा आणि थोडंसं पाणी टाकायचं. बघा पाणी टाकतोय. आता पाणी टाकल्यावर काय करणार आहेस? हा आता हो काय आवाज येतो रे, भारी. या आवाजाने आहे ना वांदर पळून जातात. वांदर वांदर दगड भेटतोय. तर चला हा बघा आता तो दगड काढतोय. कार्बन डायऑक्साईड आहे तो माहित नाही गॅस साठी वापर करतो. परत एकदा ट्राय करून दाखवतोय. सुतली बाज असा वाजतो ना तसा आवाज येतोय. हा बघा थोडंसं पाणी टाकून अशी बंदूक थोडी हलवायला लागते आणि त्यानंतर मग हो एक नंबर कडक आवाज आहे, कडक. हो बघा भारी आहे. वांदर पळून जायला भारी आहे, सिस्टम भारी आहे. तर मंडळी या छोट्याशा व्हिडिओतून तुम्हाला समजली असेल की आपल्या कोकणातील मंडळींची सकाळ कशा प्रकारे असते, सकाळी काय काय कामं केली जातात, त्यांचा जीवनक्रम कसा असतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.